मागे 2 ते 3 फिल्मचा प्रोमो आपल्या इथे झालेला होता. एक काय लक्ष्मीकांत बेर्डेचा जो आपल्याला होता बाबू आणि त्याच्या अगोदर 2-3 फिल्म झाली होती. आणि जेव्हा संस्थेच्या आपल्या मुद्राच्या ट्रस्टी आहे संपदा तिथे डॉक्टर संपदांनी सांगितलं की फार्मसीलाच आपलं हे प्रोमो घ्यायचं आहे आणि प्रोमो घ्यायला आपली काहीच धन्यवाद देतो संपदा दिदींना त्या टीमचं. आज या पिक्चरच्या या फिल्मचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हा आम्हा आवडीचे म्हणजे विद्यार्थी कॉलेजचा असतो तो नेहमी गुलाबासारखा हसत असतो. आता तुम्ही 11वी-12वी सोडून पुढे आलेले आहात, परंतु एक दुजे केले पाहिला असेल किंवा बाकीचे बरेच फिल्मी पिक्चर बघितले असेल. आता आमचं वय गेलं आहे, आंबेसर असो किंवा आमचं असो, आणि आम्ही तुमच्या वयात असतो तर ते आम्ही स्वप्न राखवायचो की जेव्हा मी 11वी-12वीला होतो तेव्हा एक तुझे केली पिक्चर पाहायला आम्ही औरंगाबादला गेलो होतो. आमची सहल काढली. तर हा सरी म्हणजे प्रेमाचा त्रिकोण आहे. विठू माऊलीमध्ये बघितला असेल आणि आपण बघितलं असेल सयाजी शिंदे असेल किंवा असे असेल मराठी पिक्चरचे हिरो कन्नडमध्ये किंवा तामिळमध्ये काम करत होते, परंतु कन्नड हिरो मराठीमध्ये हिरोचं काम करतोय हे एकमेवाद्वितीय आहे. मी त्या दोघांचे स्वागत करतो. हिरोईन जी आहे तिला टेम्परेचर आल्यामुळे ती आलेली आहे ऋतिका, परंतु पार्श्वगायिका ज्या गाण्याची आहे हे गाणं तुम्ही युट्यूबवर बघितलं असेल, ऐकलं असेल, ती शैली तीही आपल्यामध्ये आहे. ती आपल्या गोड गळ्याने आपले गाणं सादर करणार. आणि आत्ताच त्यांची मुलाखत आपल्या संस्थेचा रेडिओ मीत आहे त्यावर त्यांनी घेतली आहे. थोडा कार्यक्रम उशिरा झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की 2 मेचा हा कार्यक्रम आपल्या फार्मसी प्रोड्युसरचा आहे, म्हणून फार्मसी विद्यार्थ्यांचं पहिलं कर्तव्य आहे की थिएटरमध्ये जाऊन तिकीट काढून हा पिक्चर बघावा. 5 मे सगळ्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि आपले मनोगत हिरो हिरोईन पार्श्वगायिका सांगतील पिक्चर काय आहे. मी फक्त थोडक्यात जे त्यांच्याकडून ऐकलं ते तुमच्यासमोर बोललो. पुन्हा एकदा धन्यवाद, सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद सर. येत्या 5 मेला मराठी चित्रपट रिलीज होत आहे. नाव आहे त्याचं सरी. प्रेम स्वप्न सत्य की आभास, कारण लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल. हे महात्मा गांधी विद्या मंदिर व औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय पंचवटी यांच्यातर्फे मी अजिंक्य राऊत यांचं सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर कर्नाटकमधून मराठी भाषा ज्यांना समजली पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. असे पृथ्वी अंबर विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करा.